श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. उदय तिथीनुसार 29 ऑक्टोबर येत्या सोमवारी वसुबारस साजरी करायची आहे. पोळ्याला बैलाची पूजा करण्याची गावोगावी परंपरा आहे. तशीच वसुबारसला गाय वासरूची पूजा केली जाते. वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असं म्हणतात समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण याच्या आशीर्वादाशी संबंध जोडला गेला आहे. देवी गाय कामधेनू 7 महान देवांची देणगी म्हणून उदयास आली अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण विष्णू अवताराशीही त्याचा संबंध आहे. हा सण मायलेकाच्या नात्याची पूजा म्हणून पाहिला जातो. काही ठिकाणी महिलांचा या दिवशी मुलांसाठीचा उपवास असतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशीपासून म्हणजेच वसुबारस पासून संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारामध्ये पणत्या लावून रोषणाई केली जाते. येत्या सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे. त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. वसुबारसच्या दिवशी गाय वासराच्या पूजेसोबतच घरामध्ये काही विशेष उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. वसुबारसच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने ज्याही तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी आहेत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, कारण गाय ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती कधी कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर वसुबारसच्या दिवशी गाईचं पूजन आपल्याला करायचं आहे. गाईप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर त्यासाठी तुमच्या देव्हाऱ्यात जर गाईची मूर्ती असेल तर त्या गाईच्या मूर्तीचं तुम्हाला पूजन करायचं आहे. गाईची मूर्ती नसेल तर घराच्या आसपास एखादी गाय असेल, मग ती शेजाऱ्यांची का असेना, तिचं तुम्ही पूजन करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊन गाईचं पूजन करू शकता. आता हेही शक्य नसेल, म्हणजे घरामध्ये गाईची मूर्ती नाही, आसपास तुमच्या घराच्या गाय नाही, तर अशा वेळेस काय करावं, तुमची इच्छा असेल तर त्यावेळेस तुम्हाला मार्ग देखील सापडतो. तर तुम्हाला देवघरासमोरच एक पाट किंवा चौरंग टाकायचा आहे. त्यावरती तुम्ही रांगोळीने गाय काढू शकता. गायीची वासरासह पूजा करायची असते, त्यामुळे रांगोळीने गाय काढत असताना तुम्हाला वासरू देखील रेखाटायचं आहे. आता तुम्हाला रांगोळी एवढी व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही प्रिंट आउट काढून आणा किंवा बऱ्याच ठिकाणी तांदळाने गाय काढली जाते. तर तसं तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गाईचं पूजन करू शकता. त्याचबरोबर वसुबारसच्या दिवशी आईने मुलांसाठी उपवास करायचा असतो. हा उपवास जो आहे तो गाईचं पूजन झाल्यानंतर सोडला जातो. पण या दिवशी नेमकी एकादशी देखील आलेली आहे आणि वसुबारसचं व्रत देखील आहे. त्यामुळे मग ज्यांचं एकादशीचं व्रत आहे त्यांना हे व्रत सोडता येणार नाही. त्यांना या दिवशी एकभुक्त राहून हा उपवास करायचा आहे. पण ज्यांचा वसुबारसचा उपवास असतो त्यांनी गाईचं पूजन झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो आणि हा एक पदार्थ खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा असतो. या व्रताच्या प्रभावामुळे आपल्या मुलांना चांगलं आरोग्य, दीर्घायुष्य तर लाभतं, शिवाय आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता देखील होते. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा, मनोकामना ह्या असतातच आणि त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. मग त्या मुलांविषयक असतील, जसं की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना म्हणावं तसं यश मिळावं आणि त्यासाठी मुलं देखील खूप अभ्यास करत असतात, कष्ट घेत असतात. पण बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. तर ह्या ज्या काही अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येतात त्या दूर व्हाव्यात यासाठी गोमातेकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. शिवाय बऱ्याचशा दाम्पत्यांना अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतती सुख मिळत नाही. तर वसुबारसच्या दिवशी या व्रताच्या प्रभावामुळे तुम्हाला संतती सुखाचा लाभ देखील होऊ शकतो. म्हणून हे व्रत जे आहे ते प्रत्येक आईने, प्रत्येक महिलेने करावं. कारण काही विशिष्ट तिथींना केलेल्या उपायांचा आपल्याला लाभ होतो आणि त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळतं. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो वसुबारसच्या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तुमच्या वेळेनुसार करू शकता. कारण बऱ्याच ठिकाणी वसुबारसची पूजा ही सकाळी सकाळी केली जाते, काही ठिकाणी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी केली जाते. आता बऱ्याचशा महिला ह्या वर्किंग असतात, त्यांना ऑफिसला जावं लागतं. मग अशा वेळेस त्यांना दिवसभरामध्ये नाही वेळ मिळाला तर त्यांनी
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा किंवा ही जी पूजा विधी आहे ती करायची आहे. गाईला ही वस्तू खाऊ घालण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की एक ताट तयार करायचं आहे. या ताटामध्ये एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं घ्यायची आहेत. एक दिवा घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा घ्या. यामध्ये 2 वातींची 1 वात करून घालायची. शिवाय तुम्हाला गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे, तर ती देखील तुम्हाला सोबत घ्यायची आहे. यंदा रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी एकाच दिवशी आलेली आहे. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचा उपवास असतो. त्यांचं देखील व्रत असतं. त्यामुळे या दिवशी देवी देवता हे अन्न ग्रहण करत नाही आणि आपल्या गायीमध्ये देखील 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी गायीला आपल्याला अन्न खाऊ घालायचं नाही. इतर वेळेस म्हणजे ज्यावेळेस गोवत्स द्वादशी येते त्यावेळेस आपण गायीला बाजरीची भाकरी असेल, भिजवलेली हरभरा डाळ असेल खाऊ घालू शकतो. पण यंदा रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी एकाच दिवशी आल्याने गायीचं व्रत असणार आहे. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही. तर गायीला खाऊ घालण्यासाठी आपल्याला जी वस्तू सोबत न्यायची आहे ती म्हणजे गूळ. आता हा गूळ जो आहे तो आपण केळीच्या पानावरती घ्यायचा. केळीचं पान नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता आणि हे सगळं ताट घेऊन आपल्याला जिथे कुठे गोशाळा आहे किंवा गाय आहे तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर जर गाय बसलेली असेल तर गायीला उठवायचं नाही आणि जर गाय उभी असेल तर गायीच्या चारही पायावरती पाणी टाकायचं आहे. गायीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि गायीचं वासरू असेल तर गायीच्या वासराची देखील पूजा करायची. कारण वसुबारसच्या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते. आता गायीला वासरू नसेल तर मग फक्त गायीची पूजा करायची. आता वासराला देखील आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीला गुळाचा खडा खाऊ घालायचा. आता गुळाचा खडा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तो गायीला खाऊ घाला. असं म्हणतात की गायीची जीभ जेव्हा तुमच्या हाताला स्पर्श करते तेव्हा कितीतरी पापातून तुमची मुक्तता होते. एवढं महत्त्व गायीच्या आपल्या हाताला स्पर्श करण्याला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही असं करू शकता. शिवाय वासराला देखील अशाच पद्धतीने तुम्हाला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर गायीच्या पाठीवरती आपल्याला हात फिरवायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. बघा गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. वसुबारसच्या दिवशी असं पूजन केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात. या दिवशी आईने मुलांसाठी उपवास केल्याने मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आता तुमच्या घराच्या आसपास गाय नाही, तुम्हाला गायीजवळ जाणं शक्य नाही, तर मग अशा वेळेस हा उपाय तुम्ही कसा करायचा आहे? तर वसुबारसच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही गायीचं ज्या प्रकारे पूजन करणार असाल तसं तुम्हाला गायीचं पूजन करायचं आहे. एका चौरंगावरती गायीच्या मूर्तीची स्थापना करायची. शिवाय या पूजेमध्ये तुम्हाला श्री गणेश बाळकृष्णांची मूर्ती देखील ठेवावी लागते. तर विधिवत यांचं पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गायीला हा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. सांगितल्याप्रमाणे गायीचं व्रत असणार आहे. सर्व देवी देवतांचं या दिवशी व्रत असणार आहे. त्यामुळे आपल्याला बाजरीचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य या दिवशी चुकूनही दाखवायचा नाही. कारण दरवर्षी आपण बाजरीची भाकरी असेल किंवा गवारीची भाजी आहे याचा नैवेद्य गाईला खाऊ घालत असतो. पण यंदा हे चालणार नाही आणि ज्या आईने मुलांसाठी उपवास केलेला आहे त्यांचं एकादशीचं व्रत असेल तर त्यांनी या दिवशी एकभुक्त राहून म्हणजे उपवास करायचा. या दिवशी निरंकाळ राहायचं म्हणजे तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि ज्यांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी गाईचं पूजन झाल्यानंतर हा उपवास सोडला तरीही चालेल. हा उपवास सोडत असताना बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाल्ली जाते आणि हा उपवास जो आहे तो सोडला जातो. कारण या दिवशी गव्हाचं मुगाचं सेवन केलं जात नाही. त्यामुळे या दिवशी घरामध्ये देखील तुम्हाला पोळी असेल किंवा मुगापासूनचे पदार्थ असतील ते चुकूनही बनवायचे नाहीत. बाजरीची भाकरी तुम्ही बनवू शकता, ज्वारीची भाकरी बनवू शकता आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी देखील या नियमांचं पालन करावं. आई जर मुलासाठी हे व्रत करत असेल तर मुलांनी देखील भाकरीच खाऊन हा जो दिवस आहे तो साजरा करावा. तसेच या दिवशी दूध, दुधापासून बनलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाही. कारण गायीप्रती आपण या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.